सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 215 मधील ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती त्या जागेवर पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम राबवण्यात आली। कोपरगाव शहरातील संजयनगर आयशा कॉलनी परिसरामध्ये गोवंश कत्तल होत असलेल्या आरोपानंतर मागील काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्या भागात अतिक्रमण हटवा मोहीम राबवण्यात आली आणि ज्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेल्या आहे ती ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली होती, परंतु ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती ते मात्र तसेच होते। 3 लाख रुपये द्या, त्याचे 60 लाख रुपये करून देतो असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी शिफातीने अटक केली आहे। प्रशांत उर्फ राम मधुकर बोठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास आप्पासाहेब पारे यांनी फिर्याद दिली आहे। शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी लोकांना त्यांच्या रकमेच्या दुप्पट नोटा छापून देण्याचे आमिष दाखवत असे मोठी रक्कम घेऊन आलेल्या व्यक्तींना नोटा छापण्याच्या बहाण्याने विश्वासात घेऊन गोंधळ निर्माण केल्याचा आणि संधी साधून त्यांची रक्कम घेऊन पसार व्हायचा अशी त्यांची कार्यपद्धती होती। रविवारी राहता बाजार समितीत कांदा आणि डाळिंबची आवक वाढली। कांद्याला प्रति क्विंटल सार्वत्रिक 2100 रुपये भाव मिळाला। कांद्याची 7676 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1600 ते 2100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 100 ते 1500 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 950 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 600 ते 1200 रुपये, जोड कांदा 250 ते 500 प्रति क्विंटल भाव मिळाला। पाथर्डी तालुक्यातील शेकडे फाटा परिसरातील न्यू शुभम बियर अँड बार परमेंट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीही या ठिकाणी व्यावसायिकांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत। याबाबत माहिती अशी की भुते टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक भगवान विठ्ठल बाबड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार 6 जून 2024 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास हॉटेल बंद करून ते हॉटेलमधीलच एका खोलीत झोपले होते। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी राज्य सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी पहिल्या टप्प्यात 120 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे। याचा 1.5 लाख लाभार्थी लेकरांना लाभ होणार आहे अशी माहिती मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंद कुमार साळवे यांनी पत्रकाराद्वारे दिली। 31 मार्च रोजी सन 2025 आणि 26 हे आर्थिक वर्ष संपले। हे मागील आर्थिक वर्ष संपले तरी या वर्षाचा आर्थिक लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। संपलेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल 2025 या एकाच महिन्याचा लाभ काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। वारकरी संप्रदायाचा शक्ती, समता आणि संस्काराचा संदेश आता जागतिक स्तरावर पोहोचत असून लंडन ते पंढरपूर या ऐतिहासिक ग्लोबल वारीचा शुभारंभ भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते लंडन येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या उपक्रमामुळे किंगडम फ्रान्स या देशांतील वारकरी प्रथमच थेट पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार असून विठ्ठल नामाचा गजर आता 7 समुद्रापार दुमदुमणार आहे। ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पुढाकाराने नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या खुल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळेच येथून सुमारे 30 टन कांदा रविवारी कंटेनरद्वारे दुबईला रवाना करण्यात आला आहे।
आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानने नाम फाउंडेशन व विविध संस्थांच्या सहभागातून सुरू केलेल्या जलसंधारण कामाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून सध्या निवडुंगेवाडी तलावाचे खोलीकरण सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असून स्थानिक धुमाळ वस्तीवरील तरुण शेतकरी व ग्रामस्थ या अभियानात हितरीने सहभागी झाले आहेत. तन मन व धनाने धुमाळ वस्ती या कामात सहभागी झाली असून या कामासाठी त्यांनी आज भरीव निधी आम्ही टाकळीकर यांच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यापुढे या कामात सर्वात परी सहकार्य करण्याची हमी दिली आहे. पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथे शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे घराची पडझड होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबातील 5 ते 6 जण जखमी झाले असून घरासह संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार कडगाव परिसराला रात्री 9:30 ते पावणे 10 वाजेच्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला. विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विलास शिरसाट घरातील सर्व सदस्य पडवीत झोपले होते. कोपरगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गुंडागिरीचा थरारक प्रकार समोर आला असून एका टोळक्याने हातात धारदार हत्यारे आणि लोखंडी दांडके घेऊन शहरात प्रचंड दहशत माजवली. काल रविवार दिनांक 7 जून 2024 रोजी रात्री 11 ते 1 वाजच्या सुमारास झालेल्या या राड्यामुळे पूर्ण कोपरगाव शहर हादरून गेले. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील विविध भागासह विशेषतः धारणगाव रोड परिसरात या तरुणाच्या टोळक्याने धुमाकूळ घातला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर या टोळक्याने थेट हल्ला चढवला. धारदार हत्यारे आणि दांडक्यांनी वाहनांच्या काचा फोडत वाहनांचे मोठे नुकसान केले. रात्रीच्या शांततेत अचानक सुरू झालेली दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि आरडाओरड्यांमुळे घरात शांत झोपलेले नागरिक आणि महिला भयभीत होऊन जागे झाले. परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. मावा दिला नाही म्हणून हा वाद सुरू झाला असल्याचे बोलले जात असले तरी मात्र अधिकृत माहिती पोलीस दरबारी नोंद झाल्यानंतर समोर येणार आहे. नेमका हा वाद कशामुळे झाला आणि शांत कोपर गावात मध्यरात्री हा हैदोस का घालण्यास आला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे सकाळपर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. त्यामुळे दहशत माजवणारे हे कोण होते हे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र मध्यरात्री इतक्या मोठ्या संख्येने तरुण हातात उघडी हत्यारे घेऊन फिरतात आणि धुमाकूळ घालतात, यामुळे कोपर गावात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस प्रशासनाने या गुंडगिरीची तत्काळ गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्याच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकाव्यात आणि त्यांना कठोर अद्दल घडवावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहेत. गाडी वगैरे फोडलेली, त्यांनी काचा वगैरे फोडलेले, आमच्यावाल्या दगड वगैरे पेक केलेली, भट्टीवरचे सगळे दगड वगैरे उचलून गाडीला, आमच्या मोटरसायकलीला पण लागलेले. आमचे बाबा बाहेर झोपलेले होते, बाबांना पण लागलेले. झोपलेलो होतो पण इकडे ना आवाज आला म्हणून आम्ही सगळेजण उठलो. उठल्यानंतर एवढा बाहेर आलो तर 20 पोर आहे ना डायरेक्ट दगड फेक करत होते. त्याच्यानंतर इकडे आमच्याला बांबू बांधलेला होता, त्यांनी तो पाडला. काही जण तिकडे पळून गेले, त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्याच्यानंतर परत थोडा टाइमाने अर्ध्या तास 10-15 मिनिटांनी तिकडे गेले ते, पण तिकडून अजून 30-40 पोरं आले. 30-40 पोरं आल्यानंतर थोडे पुढे गेले, तिकडं गाड्या फोडल्या त्यांनी. परत इकडे कल्ला केला, आवाज द्यायचे. परत पुढे येऊन अजून 2-4 गाड्या फोडल्या. जणी होते, पळाले होते, बांबूच असं ओढत होते. आम्ही तर काय उठून पळालो बाहेर, सारे झोपेलो होतो. हा, दगड तिकून दगड फेक केली त्यांनी. किती जण होते काय? मस्त 30 जण होते ते, असे पळाले इकून. आणि नंतर तलवारी बिलवारी घेऊन मग आले, तलवारी घेऊन आले, तिकून आले. मग ते मागून पहिले मिटून गेलं, परत आले ते. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.